मित्र हो, आज आपण अशा एका ठिकाणाला भेट देणार आहोत की जे आजपर्यंत प्रकाश झोतात नव्हते. मात्र मराठी चित्रपट कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्यामध्ये त्या ठिकाणाचा समावेश झाला आणि हे ठिकाण जगासमोर आले. आणि ते ठिकाण म्हणजे अर्थातच खिद्रापूर. याचा समावेश जागतिक वारसा स्थळ जी यादी आहे त्यामध्ये सुद्धा आहे. महाराष्ट्राचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे, कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असणारे कोल्हापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोड तालुक्यात असलेल्या खिद्रापुरातील हे कोपेश्वर मंदिर, अद्भुत स्थापत्य व शिल्पकलेचा आविष्कार असलेले हे मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे, त्याची नेमकी वैशिष्ट्ये काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या मंदिराची निर्मिती शिलाहार राजवटीत 12व्या शतकात झाली असावी. 1109 ते 1157 या काळात हे मंदिर बांधले गेलेले आहे. जवळपास 900 वर्ष जुने असलेले हे मंदिर भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे. या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर 95 हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे असे दर्शवण्यात आलेले आहे. भगवान ब्रह्मा, महादेव शिव नंदीवर विराजमान आणि इकडे शंख हातात असलेले भगवान विष्णू आणि त्यांच्यासह इतर देवता. आपण पाहू शकतोय की हे जे सर्व हत्ती आहेत, या हत्तींनी जणू हे जे मंदिर आहे हे मंदिर पेलून धरलेलं आहे. मात्र त्याहीमध्ये एक असं दिसतंय की हे जे सर्व जण आहेत ते कुठेतरी कार्यक्रमाला निघालेले आहेत. आपापल्या तामझामासह असं या ठिकाणी आपल्याला जाणवतं. कारण जेव्हा आपण फिरायला निघतो तेव्हा आपण वाहन घेऊन निघतो. कदाचित शिल्पकाराच्या डोक्यामध्ये अशी कल्पना असेल असा आपण विचार करू शकतो. ही पण आता आपण मंदिराच्या पश्चिम बाजूला आलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला भग्नावस्थेत ही मूर्ती दिसते. ही मूर्ती देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांची आहे. जशी त्या बाजूला आपण नंदीवर बसलेले महादेव, ब्रह्मदेव आणि विष्णू भगवान यांच्या मूर्त्या पाहिल्या, सेम त्याच पद्धतीची इथे आहेत. म्हणजे पुनरावृत्ती त्यांनी केलेली दिसते. गुडगुडीत असं मूर्तिकाम आहे. हनुमंत त्याला प्रभू रामचंद्र अंगठी देतात हा या ठिकाणी, बरोबर. आणि मग तिथून पुढे अशोक वाटिकेमध्ये भगवान हनुमंत सीतामातेला मूर्ती अंगठी देत आहे. गर्भगृहाची उत्तर बाजू
या बाजूला अभिषेकाचं जे ज्वल आहे ते चाललं आउटलेट, अभिषेकाचं आउटलेट. वाजत गाजत निघालेली यात्रा आणि कदाचित या मूर्तीमध्ये तिच्या हातामध्ये पुष्पहार दिसतोय, तर ते कोणाचं स्वागत करायला जात असावी असा भास या ठिकाणी आपल्याला होतोय. हत्ती एकदम सशक्त असा दिसतोय आणि त्याने सुद्धा त्याच्या सोंडेमध्ये पुष्प घेतलेले आहे, किंवा ज्याला आपण ऊसासारखा प्रकार तो दिसतोय काहीतरी. त्याच पद्धतीने इथे सुद्धा पुष्प आहे, कमल पुष्प है ना. हे ऊसाचे पेरखंड जसे असतात ना तसं आहे ते. भगवान श्रीकृष्ण पुन्हा या ठिकाणी. देवादिदेव महादेव त्यांच्या दोघं पत्न्यांसह शिल्पकाराच्या कल्पनेतून साकार झालेली ही मूर्ती. अगोदरची पत्नी सती, त्यानंतर पार्वती. उत्तरेकडील मंदिराचे प्रवेशद्वार, यावर सुद्धा आपल्याला एका बाजूने 5 आणि दुसऱ्या बाजूने 5 असे द्वारपाल दिसत आहेत. माता लक्ष्मीची मूर्ती, हातात कलश. मात्र याच्यात एक लक्षात येतं की या मूर्तीला त्यांनी 2च हात दाखवले. मंदिराची उत्तर दिशेला आपण आता आलेलो आहे. या ठिकाणी एक मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. उत्तर दिशा ही धनप्राप्ती करून देणारी आहे आणि त्याच उद्देशाने कदाचित ही माता लक्ष्मीची मूर्ती असावी. तुम्हाला काय वाटतं निश्चित कमेंट करा. भगवान विष्णू डमरू आहे हातामध्ये, कदाचित शंकराची ही मूर्ती असावी. काही अभ्यासकांच्या मते ही अर्धनारी नटेश्वर यांची मूर्ती असावी असा अंदाज आहे.